माननीय उद्धवजी ठाकरे साहेब 5, 6, 7, 8 या मराठवाड्याचा दौरा करतात आणि नांदेडला साहेब 6 तारखेला पण आहे आणि 7 तारखेला पण आहे। नांदेडच्या एका भागात 6 तारखेला आहे, एका भागात 7 तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्याने शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर या पॅकेजचं काय झालं। खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजरे अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली आहे। कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करते। सांगितलं हेक्टरी 18,500 रुपये देऊ, मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी 7,500 8,500 आले, काही लोकांना तर 1,000-2,000 पण नाही आले। बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून 1 रुपया आलेला नाही। फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही। ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्यालासुद्धा काही आलेलं नाही। पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही, पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल, रब्बीसाठी मिळेल। आता रब्बी कधी सुरू होते जरा सांगा। रब्बी तर सुरू झालेलं आहे। रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करतं आहे। आणि या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवा आहे, दगाबाजी करणारं आहे। आता हे आम्ही बोलतोय आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू। शेतकऱ्यांनाच विचारू, ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही, पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये, शेतकऱ्याची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील। म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगाबाजरे। सरकारने जे पॅकेज जाहीर केलं 32,000 कोटी रुपयाचं कोणाला मिळाले सरकारने दाखवावं आणि सरकारने 32,000 कोटी रुपये कोणाकोणाला दिले जरा सांगावं आम्हाला। सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली, अध्यादेश दुसरे काढले, अंमलबजावणी तिसरीच आहे। त्याच्यामुळे समजा 3 हेक्टरपर्यंत देणार होते, किती 3 हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी, बागायत शेतीला किती मदत केली सांगावी, फळबागा ज्या आहेत त्याला किती मदत केली सांगावी, खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी। मला असं वाटतं ही मदत शून्य आहे। काही लोकांना 1,000-500 सुद्धा मदत काही जणांना आलेली आहे। मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे। सरकार बोलाचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतंय असा आमचा आरोप आहे। म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगाबाजरे असं नाव दिलेलं आहे। दौरा परभणीमध्ये तसा 2 दिवसाचा आहे, एक 7 तारखेला पण आहे आणि 8 तारखेला पण आहे। 7ला परभणी तालुक्यात आहे, 8ला सेलू मानवत पाथरी असं आहे आणि पूर्ण मराठवाड्यात 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनं 4 दिवसाचा दौरा आहे। 8ही जिल्ह्यामध्ये हा दौरा होणार आहे। जवळपास 20-22 गावात मोठ्या मोठ्या गावात उद्धवजी शेतकऱ्याशी संवाद साधतील, काही गावात थांबतील सुद्धा आणि म्हणून हा दौरा मराठवाडा ढवळून काढणारा आणि दगाबाज सरकारचे पितळ उघडं करणारा ठरणार आहे। आंदोलन करायला लागतंय सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, कारण हे सरकार येताना देवेंद्रजी फडणवीसांनी जाहीर सभेत 7-12 करू कोरा 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 असं सांगितलेलं, त्याचं भाषण सगळीकडे उपलब्ध आहे। असं करता असं तुम्ही सांगितलं असताना शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं हे काही भूषणावर। असं असताना आता सरकारने 6 महिन्याची अभ्यास समिती, कसली अभ्यास समिती? उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस 2019ला ते सत्तेत आले होते कर्जमुक्ती केली होती। ही कर्जमुक्तीला कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती पडली, एका थंबवर कर्जमुक्ती झाली। आताही महाराष्ट्राच्या सरकारमधले काही अधिकारी एवढे सक्षम आहे की कशा पद्धतीने कर्जमुक्ती करायची ते 6 महिन्याने 6 मिनिटात सांगू शकतात असे अधिकारी आपल्या प्रशासनात आहे। पण सरकार वेळ काढूपणा आणि शेवटी तेच दगाबाजी, शेतकऱ्यांशी दगाबाजी हेच त्याला उत्तर आहे।